नमस्कार सर्वांना। चला तर आज आपण झटपट होणारी कोबीची भाजी पाहूयात। साहित्य खाली दिल्याप्रमाणे यासाठी मी चण्याची डाळ 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे, किंवा लगेच टाकायची असेल तर कुकरला एक शिट्टी मारून घेतली तरी चालते। अशा प्रकारे कोबी पातळ चिरून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान शिजला जातो आणि त्याला 5 ते 10 मिनिटं मीठ लावून ठेवायचं आहे आणि नंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। ही कृती केल्यामुळे कोबीचा उग्रपणा कमी होतो आणि कोबीची भाजी चवीलाही छान लागते। नंतर आपल्याला फोडणीसाठी राई, जिरी, चिरलेला लसूण दाताखाली आल्यावर खूप सुंदर लागते। हिरवी मिरची, चण्याची डाळ, कढीपत्ता हे टाकून ते छान थोडीशी हळद टाकून हे सगळे टाकल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेला कोबी ॲड करायचा आहे, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, छान हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ताटावर पाणी ठेवून मग त्याला वाफ काढून घ्यायची आहे। कोबीत कुठल्याही प्रकारचं पाणी टाकायचं नाही आहे, नाहीतर कोबीची चव बिघडते। अशा प्रकारे कोबी शिजवला की तो छान शिजतोही छान आणि चवीला लागतोही छान। अशा प्रकारे भाजी नक्की करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब।